आजकाल 14 वर्षांच्या खालच्या मुलांवर देखील पालकांच्या अपेक्षेचं वजन एवढं वाढलेलं आहे की ती मुलं त्या प्रेशरखाली दबून चाललेली आहेत. पालकांनो लक्षात घ्या, क्रिकेट ही एक मॅरेथॉन आहे. 100 मीटरची रेस नाही जे 10-12 सेकंदात तुम्हाला रिझल्ट देऊन जाईल. याला वर्षानुवर्षाची पेशन्स पाहिजे, वर्षानुवर्षांची मेहनत पाहिजे. कोचिंग मॅन्युअलनुसार 10 ते 14 वर्षे हे एन्जॉय करत शिकण्याचं वय आहे. 14 ते 16 याच्यामध्ये तुम्हाला बेसिक स्किल्स शिकण्याचं वय आहे, ज्याच्यामध्ये कट शॉट, पुल शॉट, ड्राईव्ज, फास्ट बॉलिंगमध्ये फास्ट बॉलिंग, स्विंग बॉलिंग, सीम बॉलिंग, लेग स्पिन काय असतो, ऑफ स्पिन काय असतो, याचं टेक्निक आणि स्किल डेव्हलपमेंट होतं. आणि मुलांचं ॲक्च्युअल क्रिकेट हे 16 वर्षाच्या नंतर चालू होतं. त्याला आपण कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट असं म्हणतो. जिथं मुलं कॉम्पिटिशन करायला शिकतात, जिथं मुलं सिलेक्शन ट्रायल्समध्ये पुढं पुढं जायला शिकतात. परंतु 14 वर्षांच्या खाली त्यांच्यावरती जर प्रेशर लादलं तर त्या मुलांचा गेममधला इंटरेस्ट हळूहळू कमी व्हायला लागतो आणि त्याचप्रमाणे पालकही डिमोटिवेट व्हायला लागतात. त्याच्यामुळं 14 वर्षांपर्यंत त्यांच्याकडून काही अपेक्षा न करता त्यांना गेम एन्जॉय करू द्या, त्यांना खेळू द्या. तुमच्या प्रोत्साहनाची म्हणजे पालकांच्या प्रोत्साहनाची खूप गरज असते. एखाद्या गेममध्ये त्याचा परफॉर्मन्स नाही झाला याचा अर्थ त्याचे स्किल्स आणि त्याचे टेक्निक्स खराब आहेत असं नाही, परंतु त्याच्या मनामध्ये एक भीती बसलेली असते की माझ्याकडनं चूक झाली तर माझी आई काय म्हणेल, माझे बाबा काय म्हणतील, माझे इतर नातेवाईक काय म्हणतील. या दबावाखालून जर मुलाला काढायचं असेल तर त्याला 14 वर्षापर्यंत गेम एन्जॉय करू द्या. 14 ते 16च्या मध्ये त्याला टेक्निक आणि स्किल डेव्हलप करू द्या आणि 16 वर्षाच्या नंतर त्याला कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्स खेळू द्या.